myself Dr. Sandeep Joshi. Now today we see another one very important example which will already asked in your examination uh, in previous times. Okay, so uh, this will be the last example of this unit number 2, but it is very important, so we take this another lecture for this example. Okay, so uh, there is another one request to you that please solve such types of examples from your uh, uh, reference books which will already available in your लायब्ररीमध्ये आपले टेक्स्टबुक आणि रेफरन्स बुक बरेच आहेत या विषयाचे, तर ते काढा आणि सिमिलर टाईपचे जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करायचा नक्की प्रयत्न करा, कारण असे एक्झाम्पल परीक्षेला खूप वेळेस विचारले गेलेले आहेत. ओके, सो वी नाव सी द एक्झाम्पल नंबर 10, दॅट इज द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस चॅप्टर. इन्व्हेस्टिगेट द व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा अँड म्यू सो दॅट द इक्वेशन्स 2x + 3y + 5z = 9, 7x + 3y - 2z = 8, 2x + 3y + λz = μ have no solution, a unique solution, an infinite number of solutions. ओके, म्हणजे परत 3 केसेससाठी तुम्हाला एक्झाम्पल विचारलेलं आहे. परीक्षेला कदाचित 2 केसेस येऊ शकतात किंवा एक सिंगल केस पण येऊ शकते. ओके, सो जसं आपण मागच्या लेक्चरमधलं एक्झाम्पल नंबर 9 सॉल्व केलं तसंच हे एक्झाम्पल नंबर 10 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सो वी सी द गिवन सिस्टीम इन मॅट्रिक्स फॉर्म कॅन बी रिटन ॲज मॅट्रिक्स फॉर्ममध्ये ही सिस्टीम दॅट इज 2 3 5 equal to 9. After then second row will be 7 3 -2 equal to this 8, and third row will be 2 3 lambda equal to mu. Okay, so the given system in matrix form, that is AX = B. Okay, now consider the augmented matrix. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये पण आपण हेच घेतलेलं आहे. सो कन्सिडर द ऑगमेंटेड मॅट्रिक्स ॲज A:B, दॅट इज 2 3 5 इकडे 9, नंतर 7 3 -2 8 आणि 2 3 लॅम्बडा म्यू. ओके, सो A अँड B एकत्र लिहिले म्हणजे त्याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणतात. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आणि मध्ये काय असते, ही कोलनची लाईन. ओके, नाव we are doing here some different operations. Okay, so by r1 - r3 and by r2 - 3r3. Okay, so please remember these operations, or you should do the operations on your own way. म्हणजे हेच ऑपरेशन तुम्ही केले पाहिजे असं नाही परीक्षेमध्ये. ओके, सो परीक्षेमध्ये दुसरे ऑपरेशन तुम्ही केले तरी चालतील, फक्त हा पहिला एलिमेंट काय असेल, सुरुवातीला 1 आणावा लागेल. ओके, तो 1 आणण्यासाठी काही वेगळे ऑपरेशन्स आपण इथे केलेले आहेत. सो बाय युझिंग r1 - r3 अँड बाय r2 - 3r3, सो दिस विल बी युअर रिमेनिंग मॅट्रिक्स. आता परत तुम्हाला सांगतो की मॅट्रिक्स ऑपरेशन मी इथे एक्सप्लेन केलेले नाही, कारण ऑलरेडी तुम्ही 11वी आणि 12वीमध्ये खूप सारे मॅट्रिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. तिथे मॅट्रिक्स ऑपरेशन हे जे आपण घेतलेले आहेत हे खूप वेळेस केलेले आहेत. ओके, त्यामुळे ते आपले झालेले आहेत असं मी कन्सिडर करून फक्त ऑपरेशन एक्सप्लेन केलेले आहेत. ॲक्च्युअल ते कसे झालेले आहेत ते तुम्ही मॅथमॅटिकली वहीमध्ये जेव्हा लिहिणार आहे सगळे एक्झाम्पल, तेव्हा तिथे तुम्ही चेक करून घ्या किंवा हे ऑपरेशन स्वतः करून बघा. ओके, बिकॉज इट इज व्हेरी सिम्पल थिंग्स, आणि आपण आता मोठे झालेलो आहेत. 11वी 12वीमध्ये हे आपण आता खूप केलेलं आहे. ओके, नाव आता इथे 1 व्हायला पाहिजे, म्हणून आपण काय करूया, फर्स्ट आणि सेकंड रो इंटरचेंज करूया. सो बाय युझिंग r12, मग पहिला रो दुसरा होईल आणि दुसरा रो काय होईल, पहिला होईल. सो दिस इज बाय युझिंग r12. ओके, नाव ह्या खालच्या 2चा काय करायचा आहे, 0, हा जो लास्ट एलिमेंट आहे. सो बाय युझिंग r3 - 2r1, हे ऑपरेशन तर आपल्याला माहिती आहे आता, r3 - 2r1. सो बाय युझिंग r3 - 2r1, दिस विल बी युअर अगेन रिमेनिंग मॅट्रिक्स. नाव आता आपण हा 0 आहे ना, इथे 1 आणायचा आहे किंवा कुठला तरी एलिमेंट आणायचा आहे. त्यासाठी आपण काय करूया, हा दुसरा आणि तिसरा रो आहे ना तो इंटरचेंज करू. सो बाय r23, बाय युझिंग r23 म्हणजे दुसरा रो तिसरा होईल आणि तिसरा रो दुसरा होईल. ओके,
सो दिस इज बाय युझिंग R2 3. ओके. आणि आता आपण एक एक घेऊया सोल्युशन काय विचारलं आहे त्याने ते एक एक पर्टिक्युलर केसमध्ये. द सिस्टीम विल हॅव नो सोल्युशन. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं नो सोल्युशन केव्हा येतं, जेव्हा रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बी. आता रँक ऑफ ए इक्वल टू 2 कधी येईल, सेम मागच्या एक्झाम्पलसारखं आहे, जेव्हा 5 मायनस लॅम्बडाची 0 काय होईल, 0 होईल. ओके. आणि रँक ऑफ ए बी 3 कधी होईल, जेव्हा 9 मायनस म्यूची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 होईल. बरोबर आहे ना. म्हणजेच 5 मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0 म्हणजेच लॅम्बडा इक्वल टू 5 अँड 9 मायनस म्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजेच म्यू इज नॉट इक्वल टू 9. बिलकुल मागच्या एक्झाम्पलसारखं. ओके. सो व्हेन लॅम्बडा इक्वल टू 5 अँड म्यू इज नॉट इक्वल टू 9 देन द सिस्टीम विल हॅव नो सोल्युशन. कारण तेव्हा रँक ऑफ ए 2 होते आणि रँक ऑफ ए बी काय होते, 3 होते. म्हणजे दोघांची रँक सारखी येत नाही. नंतर सेकंड केस, द सिस्टीम विल हॅव युनिक सोल्युशन. केव्हा युनिक सोल्युशन, वेन रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बी इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स. दोघांची रँक 3 केव्हा होईल, जेव्हा फक्त लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5. लॅम्बडा जर 5 नाही आला, कारण ऑब्व्हियसली वरती आपलं काय म्हटलं आहे आपण, 9 मायनस म्यू इज नॉट इक्वल टू 0. ओके. म्हणजे म्यू इज नॉट इक्वल टू 9 आणि लॅम्बडा इक्वल टू 0 म्हटलं आहे आपण पहिल्या केसमध्ये. लॅम्बडा इक्वल टू 5 म्हटलं आहे. तर लॅम्बडा जेव्हा 5 असेल तेव्हा काय होईल, तो तिसरा रो 0 होतो आहे मॅट्रिक्स एमध्ये. सो लॅम्बडा नॉट इक्वल टू 5 जेव्हा घेणार आपण तेव्हा तो नॉन झिरो होईल. ओके. म्हणजे त्याची रँक पण काय येईल, 3 येईल. सो रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बी दोघांची काय होईल, 3 होईल. आणि तेव्हाच त्या सिस्टीमचं काय होईल, युनिक सोल्युशन. आणि तिसरं, द सिस्टीम विल हॅव ॲन इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स इफ रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बी इज लेस दॅन 3. Since rank of A is greater than or equal to 2, so which choose lambda and mu so that rank of A equal to rank of AB equal to 2. ओके. म्हणजे मागच्यासारखंच की दोघांची रँक 2 कधी होईल ते चेक करायचं अँड इट विल बी लेस दॅन 3, दॅट इज नंबर ऑफ अननोन्स. सो दिस इज ओनली पॉसिबल व्हेन लॅम्बडा इक्वल टू 5 अँड म्यू इक्वल टू 9. कारण लॅम्बडा इक्वल टू 5 टाकला तर मॅट्रिक्स एचा तिसरा रो काय होऊन जाईल, टोटली 0. म्हणजे फक्त तिथे दोनच नॉन झिरो रोज राहतील, म्हणजे त्याची रँक काय होईल, 2. सिमिलरली म्यू इक्वल टू 9 टाकला इकडे ऑगमेंटेड मॅट्रिक्सच्या बी कॉलममध्ये शेवटच्या, तर तो तिसरा पण तुमचा काय होईल, 0 होऊन जाईल, दॅट इज म्यू इक्वल टू 9. ओके. सो इट विल बी म्यू इक्वल टू 9 टाकल्यामुळे काय होईल, तो तिसरा पण रो काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. अँड देअरफॉर द सिस्टीम विल हॅव अ इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स if lambda equal to 5 and mu equal to 9. Okay. Thus the system will have infinite number of solutions if lambda equal to 5 and mu equal to 9. कारण तेव्हा दोघांची व्हॅल्यू काय होईल, रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए बी 2 होईल अँड इट विल बी लेस दॅन 3, दॅट इज नंबर ऑफ अननोन्स. ओके. सो दिस इज अबाउट द थर्ड केस. सो दिस इज द एंड ऑफ युअर चॅप्टर अँड 2 युनिट तुमचे झालेले आहेत. पण परत एक इन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला की सगळेच्या सगळे एक्झाम्पल्स, सगळेच्या सगळे जे थेरम्स म्हणा काय झालेलं असेल आपलं दोनही चॅप्टरमध्ये ते वहीत पूर्ण लिहा. सिमिलर टाईपचे एक्झाम्पल तुम्ही वहीमध्ये सॉल्व करा. ओके. आणि इथे तुमचा मॅट्रिक्स अल्जेब्राचा म्हणजे MTH 1022चा अर्धा सिलेबस संपलेला आहे. ओके. मी तुम्हाला गुगल क्लासरूमला तिथे ॲड करेल, तिथेही तुम्हाला हे सगळे लेक्चर डाउनलोड करता येतील किंवा कधी पण बघता येतील. ओके. नाउ इन दिस लेक्चर वी स्टॉप हिअर. इन अवर next lecture we start with the third unit of MTS 102. Till now we stop here. Thank you.